जो मार्ग मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांना सांगितला, जो मार्ग निवृत्तीदादांनी ज्ञानदेवांना सांगितला, जो मार्ग विसोबा खिचरांनी नामदेवांना सांगितला, जो मार्ग जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांना सांगितला, जो मार्ग बाबाजी चैतन्याने तुकोबरायांना सांगितला, त्या मार्गाने तुम्हाला आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून वाटचाल करायची आहे. कारण एक भूमिका लक्षात ठेवा, सर्व संत महात्म्यांनी परमार्थ केला आणि तो सांगितला देखील, पण हे करत असताना त्यांनी विवेकाची बाजू भक्कम केली. एक भूमिका लक्षात ठेवा, अव्यक्त परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी 3000 धर्म, 3 लाख संप्रदाय, कोट्यावधी ग्रंथ निर्माण झाले, पण तो कळायला तयार नाही. आणि ह्या सगळ्याचं सार, ह्या सगळ्यांचं विद्यापीठ किंवा सर्वांचं युनिव्हर्सिटी कोण आहे तर एक सद्गुरू आहे. तुम्हाला एवढं 3 धर्माचं आचरण करायचं, 3000 धर्मांचं आचरण करायची गरज नाही, 3 लाख संप्रदायाची वाटचाल करायची गरज नाही आहे. सगळा सार एका सद्गुरूच्या अनुग्रहात आहे. भूमिका लक्षात ठेवा, कारण संत महात्मे परमात्मेकडे पाहताना विवेक बुद्धीने पाहतात, विवेक दृष्टीने पाहतात. आता विवेक दृष्टी म्हणजे नेमकं काय हे बी जाता जाता सांगून जातो. प्रत्येक जण शब्दप्रयोग करतो, विवेकानं काम घ्या, विवेकानं काम घ्या. म्हणजे सार आणि आसाराचं मंथन करून विवेकानं काम घ्या, याचा अर्थ असा होतो की जे तुम्ही काम करताय लक्षात आला की ते जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक आणि सत्याला स्मरून आणि धरून वाटचाल करणं, या नाव विवेकानं मार्गक्रमण करणं. विवेक म्हणजे सार आणि आसाराचं मंथन, सत्याने असत्याचं मंथन, खऱ्याने खोट्याचं मंथन. हो, आणि जे शिल्लक राहतं मंथन करून, कारण परमात्मा सुद्धा प्राप्त करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठात सांगताना सांगितले, मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता. अहो, या भारत देशामध्येच जेवढी लोकसंख्या तेवढी देवांची संख्या आहे. कोणाची भक्ती करायची? प्रत्येक गावात एक एक वेगळा देव आहे. किंबहुना प्रत्येक गल्लीत एक एक देव आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, एवढे देव तेवढ्या देवांना प्राप्त करायचं का? बरोबर आहे ना? जिथं देवळं निर्माण झाली, जिथं मस्जिद निर्माण झाल्या, जिथं चर्च निर्माण झाले, जिथं गुरुद्वार निर्माण झाले, जिथं पंथ निर्माण झाले, जिथं संप्रदाय निर्माण झाले, तिथं द्वैत निर्माण झालं. ज्याला कोणाला सत्य कळाले ना, तो संप्रदाय निर्माण करण्याच्या फंदात पडणार नाही, कुठल्या धर्माच्या बी फंदात पडणार नाही, तो कुठल्या जातीच्या, वर्णाच्या, वंशाचे देखील फंदात पडणार आहे. ज्याला सत्य कळाले, तो सत्य काय हो या जगतामध्ये? सर, पंचतत्व कोणी निर्माण केली? चौधरी सर, पंचतत्व निर्माण कोणी? सूर्याला निर्माण कोणी केलं? सूर्याला निर्माण करणारा तो आहे, अव्यक्त परमात्मा. चंद्राला निर्माण करणारा तो आहे, या पृथ्वीला निर्माण करणारा तो आहे, या सागराला निर्माण करणारा तो आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांना निर्माण करणारा तो आहे. खरं आहे का खोटं आहे? मग त्याच्या प्राप्तीकरता त्याला जर हेच सगळं निर्माण करता येतं तर त्यानं मंदिर बांधलं का? त्यानं मंदिर बांधले का? त्यानं मस्जिद बांधले का? त्यानं चर्च बांधले का? हे कोणी बांधलं? एक गोष्ट लक्षात ठेवा भावंडांनो, जे भगवंतानं निर्माण केले ते तुम्हाला मला निर्माण करता येणार नाही. मग सत्य काय? जे भगवंतानं निर्माण केले ते सत्य आहे, आणि तुम्ही आम्ही निर्माण केलेलं शाश्वत आहे. धर्म कोण निर्माण केले? जात, वर्ण, वंश कोण निर्माण केले? सांगा. संप्रदाय कोण निर्माण केले? पंथ कोण निर्माण केले? देवानी.
बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही निर्माण केलं कारण आमची कुवत तिथपर्यंत आहे. सूर्याला निर्माण करा. आम्ही संप्रदायात वाटण्या केल्या, आम्ही पंथात वाटण्या केल्या, आम्ही जातीत वर्णात वंशात वाटण्या केल्या, किंबहुना मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बाट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा. आणि माणसाला सुद्धा मी वाटून टाकले जातीत वर्णात वंशात. भूमिका लक्षात ठेवा. आणि जिथे हे द्वैत निर्माण होतं तिथं देव कसा असेल करा. सूर्याची वाटणी करा, चंद्राची वाटणी करा, सागराची वाटणी करा, करा. तुमचे धमक आहे ना. तुम्ही जर मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा जर निर्माण करणार असाल भगवंताचे, तर त्यानं निर्माण केले निर्माण करा की. आहे का धमक? सूर्याची उष्णता सर्वांना सारखी पाहिजे, झाडाची सावली सर्वांना सारखी पाहिजे, नदीनं सर्वांची ताण भागवली पाहिजे. हा जर निसर्ग भेद पाळत नसेल तर तुम्ही आम्ही भेद पाळणारे कोण? त्याचं बोलणं कळते का? कीर्तन जड जाऊन देऊ नका. वास्तव सांगते, वस्तुस्थिती सांगते. सासू सुनेच्या गोष्टी म्हणजे कीर्तन नाही. संत महात्म्यांनी एवढं जे करून ठेवले ना, ते अद्वैताला लक्षात आणण्यासाठी, त्या अव्यक्त परमात्म्याला लक्षात आणण्यासाठी एवढं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याचा उलगडा झाला पाहिजे, त्याची उकल झाली पाहिजे. भूमिका लक्षात ठेवा. आणि म्हणून तर कीर्तनासारखी प्रवचनासारखी माध्यम आहेत. हे कधी कळणार आम्हाला? ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या ठराविकात एका देवाचं वर्णन केलंय का? सुरुवातीलाच म्हणताना म्हणले आता विश्वात्मके देवे. प्रसादानाची सुरुवातच इतकी गोड आहे. आता विश्वात्मके म्हणजे हे सृष्टीचा विश्वाचा आत्मा बनून नांदणाऱ्या माझ्या पांडुरंगा. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. बोलणं कळते का? त्याला हाक मारताना निर्गुण निराकारात हाक मारला, अद्वैताना हाक मारला. भूमिका लक्षात ठेवा. अहो म्हणले मग आम्ही करोडोनं ही मंदिर उभी केलीत, त्याचं काय? जरूर मंदिरात जावं, कुठंतरी माथा टेकायला जागा पाहिजे, जरूर जावं. वर्षानुवर्ष परंपरेनं करोडो वर्ष झाली, लाखो वर्ष झाली मंदिराची स्थापना होते. नाही असं नाही, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मंदिरातच अडकून पडू नका. मंदिरातच अडकून पडू नका. कारण हे विश्वाचे माझे घर ही अनुभूती आली पाहिजे. बोलणं समजून घ्या. आणि आमची त्या अव्यक्तापर्यंतची पोच नाही म्हणून आमची उडी मंदिरापर्यंतच आहे, आमची उडी मस्जिदीपर्यंत आहे, आमची उडी चर्चपर्यंत आहे. बरं, हे निर्माण केले त्याच्या प्राप्ती करता आम्ही कधी गेलो चर्चमध्ये प्रार्थना करायला? आम्ही कधी मंदिरात गेलोय? मुस्लिम कधी बांधव मंदिरात गेलाय? सांगा. का नाही म्हणले? मंदिरात आला तर नमाज पडलं आणि चुकून एखादा पडायला आला तर तिथं दंगल होईल. खरं का खोटं आहे? म्हणजे जिथं जर दंगली होत असतील, वाद होत असतील, तंटे पेटत असतील तर कसला परमार्थ? बोलणं समजून घ्या. आम्ही जर तिथपर्यंत जर मर्यादा आमची जर असेल तर तुकोबरायांचा धर्म कोणता आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा. मग त्या ह्या जगामध्ये मस्जिदी बी आहेत, चर्च बी आहेत, गुरुद्वारा आहेत, बाकी सगळं आहेत. पण तुकोबरायांचा दृष्टिकोन काय? विष्णुमय जग. देहू नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, जग. वैष्णवांचा धर्म. हे संपूर्ण जग हे विष्णुमय ज्याला वाटतो तो खरा त्याचा धर्म आहे. आणि धर्माची व्याख्या करत असताना अगदी सोप्या पद्धतीने जे का रंजले गांजले त्याचे म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव.
सर्वभूती पाहे एक वासुदेवा सर्वभूती पाहे एक वासुदेवा सर्वभूती पाहे एक वासुदेवा. कळलं का? आजचा अभंग काय सांगतोय? बाबा अहंकार निशी घनदाट. अहंकार हा शब्द परमार्थामध्ये प्रत्येक जण सांगतो अहंकार नको, अहंकार नको, अहंकार नको. पण अहंकार म्हणजे नेमकं काय? जे मुळात अस्तित्वातच गोष्ट नाही त्याचाच गाजावाजा जास्त झालाय. आणि अहंकार हा शब्द फक्त माणूस या मनुष्य देहाला लागू आहे, निसर्गाला लागू नाही, कुत्र्या मांजराला लागू नाही, पशु पक्ष्यांना लागू नाही, किड्या मुंग्यांना लागू नाही, वृक्षाला लागू नये, सूर्यचंद्राला लागू नये, पृथ्वी कुणालाच लागू नाही. फक्त एकालाच लागू आहे, तो म्हणजे माणूस. गंमत आहे ना? अहंकार अहंकार फक्त माणसालाच हा शब्द लागू आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आमचा अपमान होतो त्यावेळेला दुःखी कोण होत माहिती का? आपण होत नाही, आमचा अहंकार दुःखी होत असतो. आणि ज्या वेळेला आमचं कौतुक होतं त्यावेळेला आम्ही आनंदी होतो. आम्ही आनंदी होत नाही तर ते आनंदी कोण होतं? तर आमचा अहंकार आनंदी होत असतो. माझं बोलणं समजून घ्या, विषयाच खूप छान आहे. आणि माझी एक तर स्पष्ट भूमिका असते, कीर्तनातून सोडवणूक झाली पाहिजे, अडकून उपयोग नाही. अहंकार म्हणजे जे मुळात अस्तित्वातच नाही ती गोष्ट. हॅलो, इको लागून राहिलं बाबा. थोडक्यात एक उदाहरण देतो. एका खोलीमध्ये, घराच्या एका खोलीमध्ये खूप अंधार होता. घराच्या मालकाने 4 गडी बोलवले, त्यांच्या हातात बादल्या दिल्या आणि त्यांना सांगितलं, बाबा रे, ह्या खोलीतला अंधार तेवढा उपसून बाहेर काढा. निघेल का? मग अंधार काय आहे? जर बादलीनं तो उपसून बाहेर निघत नसेल तर अंधार काय आहे? अंधार म्हणजे प्रकाशाची अनुपस्थिती. संपला विषय. अंधार म्हणजे प्रकाशाची अनुपस्थिती. तसं अहंकार काय आहे? अहंकार अंधारच आहे. बाबा निशी घनदाट. अहंकार, निशी म्हणजे रात्र, तो अहंकार नावाचा अज्ञान अंधकारच आहे. मग बाहेर कसा काढायचा? कोण म्हणतं काढायला पाहिजे? जसं अंधार ही प्रकाशाची अनुपस्थिती आहे तसं अहंकार हा आत्मस्वरूपाचा अभाव आहे. आत्म्याची अनुपस्थिती म्हणजे अहंकार. मी देह आहे हाच मोठा अज्ञान आणि हाच मोठा अहंकार आहे. इथं बसलेले सगळे देह आहेत, बरोबर आहेत ना? प्रत्येक जण स्वतःला देह मानतोय. पण एक भूमिका लक्षात ठेवा, आम्ही काही कार्यभागासाठी या घरात आलोय. हे घर म्हणजे मी नाहीये. 83,99,999 घरं ओलांडून आलो, पण अखेरीस हे घर तुम्हा आम्हाला भाग्याने मिळालं. तिच्या पाठीमागचं कारण नर देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला. मनुष्य देहाच्याच ज्ञानानं नराचा नारायण होता येतं. आणि म्हणून तुम्ही काय कार्यभागासाठी, परमार्थ साधण्यासाठी काय कार्यभाग? आमचा झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, यासाठी आम्ही या देहात आलोय. देह म्हणजे आपण नाहीये, लक्षात ठेवा. आणि ज्याला ज्याला वाटतं ना देह म्हणजे मी,
तो खरा अहंकारी. कारण अहंकार या शब्दाचा दुसरा अर्थ आहे अज्ञान, तिसरा अर्थ आहे अविद्या. भूमिका लक्षात ठेवा. अहंकार अहंकार म्हणजे कोण राक्षस नाहीये. आमचं अज्ञान म्हणजेच अहंकार आहे. बोलणं समजून घ्या. स्वरूपाचं ज्ञान झालं की अज्ञान अहंकार संपला. बादलीनं अंधार काढायची गरज नाही. एक पेटलेला दिवा फक्त घेऊन जायचा आहे खोलीत, अंधार गायब. तसं या खोलीमध्ये, भूमिका लक्ष, या खोलीमध्ये, या घरामध्ये जो अज्ञान नावाचा अहंकार आहे, तो अहंकार का बळावलाय? आत्मप्रकाशाची अनुपस्थिती. बोलणं कळलं का? आणि आतमध्ये अहंकाराचा अंधार असल्यामुळं आत जे हरवलंय तिकडं आमचं लक्षच नाही. एक छोटस उदाहरण देतो. एक झोपडी होती आणि त्या झोपडीत एक म्हातारी राहत होती. अंगण होतं समोर, एक 10 बाय 10चं, फार मोठं अंगण नव्हतं, एक 10 बाय 10चं अंगण होतं. आणि ती म्हातारी काहीतरी शोधत होती. 4 तरुण लांब उभे होते. ते जवळ आले आणि म्हातारीला म्हणाले, आजी काय शोधतेस ग? काय नाही बाबा, सुई हरवली ती शोधते. मग आम्ही शोधू लागू का? चालतंय की. म्हणून ते 4 तरुण म्हातारीला सुई शोधू लागले अंगणात. दुपारी 2 वाजल्यापासून सुई शोधत होते. संध्याकाळी 6 वाजले तरी सुई सापडणे या 5 जणांना. बर जमीन किती आहे? 10 बाय 10 अंगण, आणि सुई सापडे ना. शेवटी थकून 4 तरुण म्हणले, म्हातारे अगं हुडक तू, सुई सापडणं झाले, नेमकी हरवल्या कुठं? ती म्हणली झोपडीत. सुई कुठं हरवली? झोपडीत. अगं तुझं डोकं फिरलंय का? म्हणले सुई झोपडीत हरवून हुडकायला बाहेर लावलंयस. काय ना बाबा, बुजुर्ग म्हणलेत अंधारात वस्तू सापडत नाही, ती उजेडात सापडते, म्हणून उजेडात हुडकायला आली. तुमची आमची गत तशीच झालेली आहे. आम्ही त्या परमात्म्याला बाहेर शोधायला निघालोय. मंदिरात, मस्जिदीत, चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये त्याला आम्ही हुडकायला निघालोय. आणि हरवलाय कुठं तो? या झोपडीत. या झोपडीत हरवलाय. पण शोध का घेत नाही आम्ही? अहंकार नावाचा अंधार पसरलेला आहे या देहात, आणि त्या अहंकाराच्या अंधारामुळे तो हरवलेला सापडे ना. आणि तो अहंकार आम्हाला दाखवून देणारा कोणी नाही, तो अहंकार आमचा दूर करणारा कोणी नाही सापडला. म्हणून आम्ही बाहेर तीर्थाटन करायला लागलो. 40-40 कोटी लोक जर प्रयागला जात असतील, बरोबर आहे का चुकीचं आहे? पाप धुवायला जोडून बघा. आम्ही म्हणले पाप धुवायला गेलो, म्हणजे एवढी पापी आहे तुम्ही? आता गंगेनं तुमचं काय घोडं मारले? तुमचं पाप तुम्ही धुवायला गेलाय तिकडं, त्या बिचारीने काय केलंय हो? आणि गोष्ट सांगू, जरा थोडस कडक बोलतो. गंगेला पाप धुवायला जाणं म्हणजे पुढचं पाप करण्याची तयारी करणं आहे. बरोबर का सर? आम्ही पाप धुवायला जातो म्हणजे आम्ही इतकं लबाड आहे, पाप धुवून मागं आपलं परत पाप करायला मोकळं झालो. गंगेत जाऊन जर पाप धुतली गेली असती ना, तर एकही पापी राहिला नसता. आणि सगळ्यात मोठं गंमत काय माहिती आहे का? सगळ्यात मोठं सर, सगळ्या देवाने जन्म घेतला भारतात, सगळ्या संतांनी जन्म घेतला भारतात, सगळ्या विचारवंतांनी जन्म घेतला भारतात. बरोबर आहे ना? भारतामध्ये संतांनी जन्म घेतला, भारतामध्येच देवाधिकांनी जन्म घेतला. ह्या संत महात्म्याने देवानी भारतात जन्म घेऊन देखील भारतासारखा दुःखी देश या जगात नाही. का? जर देवच जर अवतार घेत असेल, जन्म घेत असेल या भारत देशामध्ये, तर जग म्हणजे भारत देश दुःखी काय? कारण काय?
आणि कुठंतरी हळूच माझा विवेक सांगत असतो आतून, बाबा रे, जिथं अंधार जास्त आहे तिथंच दिव्यांची गरज आहे. सर बरोबर आहे, माझं बोलणं कळतंय का? एवढे सप्ते होत आहेत, एवढे आमच्यासारखे महाराज येऊन सांगून जात आहेत. अगदी ज्ञानोबांपासून आत्तापर्यंत संत महात्मे होऊन गेले. भारत देशात जन्माला, रामाने भारत देशात जन्म घेतला, कृष्णानं भारत देशात जन्म घेतला, देवादिकाने सगळ्या भारत देशात जन्म घेतला. हो, पण या जगतामध्ये ह्या सगळ्या संत महात्म्याने देवादिकाने जन्म घेऊन देखील हा आपला भारत देश आसपासच्या देशाच्या 100 पटीनं मागा आहे, 100 वर्ष मागा आहे. आम्हाला जर धर्म सांगत असेल, आम्हाला जर देवादिक सांगत असेल, सगळ्या गोष्टी असतील, तर मग आम्ही 100 वर्ष मागं का? चायना देश आहे ना, आमच्या आधी फक्त, आमच्या नंतर फक्त 3 वर्षानं स्वतंत्र झालाय, आमच्या नंतर, आपल्या देशानंतर. पण आज चायना देश कुठं आहे बघा, आणि आम्ही कुठं आहे बघा. का? बाकीच्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं नाही, त्यानं फक्त माणूस जपला. जा इतर प्रांतांमध्ये जे प्रगत देश आहेत ना, धर्माचा लवलेश नाही, जाती वर्णाचा लवलेश नाही, लक्षात आलं का? राजकारणाचा लवलेश नाही, कशाचाच लवलेश नाही तिथं, फक्त विकास, हो, आणि विज्ञानाची कास. माणसाला तिने देव मानला. माणूस जर सुखी नसेल तर करायचं काय बाकीच्या गोष्टींना? बोलणं समजून घ्या. इथं कुठेतरी आमचा विवेक जागा झाला पाहिजे. काय म्हणणं त्रास होईल ह्या गोष्टीचा, पण समजून घेऊया ना. हे सगळं जे चाललंय अवडंबर, हे सगळं कशासाठी चाललंय? जीवाच्या सुखासाठी. परमात्मा, परमात्मा म्हणजे काय? शंखचक्र गदा पद्म घेऊन तुमच्या समोर उभं राहणार आहे? बोल भक्ता, तुला काय पाहिजे? आज तशाच आंधळेपणाने आम्ही भक्ती करतोय. देव येईल कधी आज ना उद्या आणि आमच्या सगळी संकट दूर करील, कर्ज आमचे माफ करील, नाही का, कोर्टाचा निकाल आमच्यासारखा देईल, ह्या अपेक्षा ठेवून आम्ही परमार्थ करतोय. हातचा ठेवून आम्ही परमार्थ करतोय. हेतू पुरस्सर आम्ही परमार्थ करतोय. उपयोग काय? इथं परमार्थ करत असताना समर्पणाचा भाव ठेवून परमार्थ करावा लागतोय. देव देणगीने मिळत नाही, देव जेवणाळ्याने मिळत नाही. भूमिका लक्षात ठेवा, त्याला स्वतः अर्पण व्हावं लागतं. हा बघा, सत्ता पद प्राप्तीसाठी लढावं लागतं. शब्द कोरून ठेवा. सत्ता पद प्राप्तीसाठी लढावं लागतं, पण भगवत प्राप्तीसाठी हरावं लागतं. प्रपंचासाठी पळावं लागतं, पण परमार्थासाठी थांबावं लागतं. ज्याला पूर्णविराम द्यायचं कळलं तो खरा परमार्थिक. आम्हाला कळतच नाही. देव म्हणजे काय हेच आम्हाला कळालं नाही. जिथं शाश्वत सुख नांदत तोच खरा देव आहे. देव इकडे तिकडे नाही आहे, इथं बसलेला देवच आहे. ऐक शिष्य येथेची वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. अरे तूच परब्रह्म रूप आहेस. अहो म्हणजे मग महाराज दुःख का भोगतोय? का भोगतोय? त्याच्या पाठीमागचं कारण आहे, तू स्वतःला देह समजतोयस म्हणून दुःख भोगतोयस. तू कोण आहेस? अव्यक्त परमात्मा आहेस. तुला कुठं जायची गरज नाही. पण एक गोष्ट झाली, आमचा अहंकार आडवा आला. बघा, ह्या वास्तू बांधल्यात आम्ही, पण काय अहंकाराचंच प्रदर्शन आहे. खरं का खोटं आहे? अहंकाराचंच प्रदर्शन आहे. भक्त आणि अभक्त व्याख्या सांगतो. भक्त म्हणजे काय? भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुनी. भक्त त्याला म्हणावं जन देहासहित प्रपंच अनासक्त केला. काय म्हणतोय मी? देहावरही अनासक्तता, प्रपंच सुद्धा अनासक्त. लक्षात आला का? विरक्त राहून, वैरागी राहून ज्यानं प्रपंच केला तो खरा परमार्थिक. बोलणं समजून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने भक्ताची व्याख्या सांगतो.
तो देवापुढे हात जोडतो, नाही असं नाही, तो देवापुढे हात जोडतो आणि देवाला काय म्हणतो माहित आहे, भगवंता जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, आता मला काही नको. ही जी भावना आहे, ही जी श्रद्धा आहे, ही खऱ्या भक्ताची श्रद्धा आहे. आणि अभक्त कोण आहे माहित आहे, रांगेत उभा राहतो तू, नाही असं नाही, हो देवा पुढे हात जोडतो, नाही असं नाही, पण ते करत असताना देवा दिलेस पण जरा कमी दिलेस, अजून जरा दे. हा अभक्त. अभक्ताची व्याख्या सांगताना ज्ञानोबा माऊली सांगतात, जव सुखे असे भरवा तव मांडी भूतांची सेवा, आडलिया म्हणे धावगा देवा पाव पाव. आडल्यावर मात्र मी देवाला हाक मारतो, आणि जोपर्यंत चांगलं चाललं तोपर्यंत ढिंचाळांग ढिंचाळांग. खरं का खोटं आहे? आम्ही देवाला कधी हाक मारतो बघा, नैसर्गिक आपत्ती आली की देवाला हाक मारतो, आर्थिक संकट आले की देवाला हाक मारतो, रोगराईनं झपाटलं की आम्ही देवाला हाक मारतो, चांगले पण हाक मारतो का? किती लबाड आहे आम्ही. एक दृष्टांत सांगतो. एक तरुण मुलगी होती, ती घरी एकटीच होती, घरी कुणीच नव्हतं आणि ती एकटीच घरी राहत होती आणि तिला करमत नव्हतं. म्हणून तिने काय केलं माहिती आहे का, बाजारात गेली आणि एक बोलका पोपट घेऊन आली. बोलणारा पोपट घेऊन आले, म्हणजे गप्पा मारायला होईल. तो पोपट आणला, पिंजऱ्यात ठेवला आणि पिंजरा अडकून ठेवला. दृष्टांत मनाचा कान करून ऐका. तो पिंजऱ्यात ठेवला आणि 5-6 दिवसानंतर असं तिला कळालं, ते पोपट निघालं शिवर. शिवर म्हणजे कळलं, शिव्या देणार. माझं कीर्तन कळतंय ना, तुम्ही लय सिरियस झालाय. मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्हाला सुरुवातीला सावध केलं, आज वेगळ्या ट्रॅकनं आपण जाणार आहोत. हा बघा, जाताना त्या अव्यक्ताचं दर्शन राहू द्यावं, पण अव्यक्त कळाला तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. कळालं पाहिजे. ते पोपट निघाले शिव्या देणार, मोठं डोळं करायचं शिवी द्यायचं. का शिवी द्यायचं कोणाला, पण ते शिवीच द्यायचं. हिनं कपाळावर मारून घेतलं. बाई म्हणले अवघड झालं सगळं, म्हणले पोपट आणलाय, ते आणलाय, ती शिवरा आणलाय, म्हणले मी आता ह्याचा अवगुण दुरुस्त करायला पाहिजे. म्हणून त्याच्या शिव्या बंद करण्यासाठी हो त्या पोपटाला घेऊन एका महाराजाकडे गेली. महाराजाला बी काय कामधंदा नव्हता, ते बी गिरायकाची वाट बघत बसलं होतं. ही पोपट घेऊन गेली, म्हणले महाराज हे पोपट शिव्या देते, तिचं अवगुण तेवढं दुरुस्त करा, म्हणले तिची शिवी बंद करा. खरं सांगू का, त्या महाराजाकडं हो पोपटावर औषध नव्हतं, पण ते महाराजाला गिरायक सोडायचं नव्हतं. काय कसं पण गिरायक पाठवायचं होतं त्याला. महाराज पिंजऱ्याकडे गेले आणि गोड बोलायला लागले, पोपटा किती छान दिसतोस रे, वा 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 वा, काय ते देखणे, पण काय तो हिरवा रंग, काय ते लाल चोच. पोपटा शिवी देणं बरं नाही, शिवी देणं बरं नाही. खोलावरून औषधच नाही, वरनं काटकानं औषध. शिवी देणं बरं नाही. त्या पोपटानं एक 4-5 मिनिटं महाराजाचा उपदेश ऐकून घेतला आणि त्या महाराजाला ज्या ठेवणीतल्या शिव्या सुरू केल्या पोपटानं, महाराज 4 पावलं माग का, म्हणले आपल्यापेक्षा आगाऊ दिसतंय. महाराज म्हणले बाई ग, माझ्याकडे ह्या पोपटावर काय शिवीवर काय औषध नाही आहे. ती म्हणली आता महाराज आता काय करायचं. महाराज म्हणले माझ्याकडे एक दुसरा पर्याय आहे. ती म्हणली काय आहे. काय नाही म्हणले, माझ्याकडे एक मादी पोपट आहे, तो पोपट घेऊन जा तुला, म्हणजे तुझा नर पोपट झाला सरळा तर झाला. ती म्हणली द्या. त्या महाराजानं काय केलं माहिती आहे का, तो मादी पोपट तिला दिला. योगायोगानं मादी पोपटाला महाराजामुळं काकडा पाठ होता, हरिपाठ पाठ होता, प्रार्थना करत होती, उपासना करत होती. कुणामुळं? महाराजामुळं. ती सवय लागली होती तिला. तिनं तो पोपट घेतला, मादी पोपट, आणि पिंजऱ्यात टाकल्यानंतर पोपटाच्या दोन्ही पोपटं घरी घेऊन गेली.
5-6 दिवसानंतर इतका सुंदर रिझल्ट आला, ते पोपट शिवाय त्याचं बंद झालं. नर पोपटात आणि मादी पोपटात संवाद सुरू झाला पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात. दोघं जण बोलत होती. नर पोपट मादी पोपटाला म्हणते, बाई ग, खरं सांगू, तू मला भेटलीस, लय बरं वाटते बघ, लय 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 बरं वाटते. पण एका गोष्टीचं दुःख होते ग. ती म्हणाली, काय रे? काय नाही ग, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, पण माझ्यामुळं तुझं हरेपाठ काकडा उपासना बंद झाली, त्याचं दुःख होते ग. ती म्हणाली, अरे वेड्या, ज्याच्यासाठी मी सगळं करत होते तो आता मिळालाय, कशाला करू? कळलं का? ही पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट नाही आहे, हिथं बसलेल्या पोपटांची गोष्ट आहे. पोपटानो, आम्ही परमार्थ का करतो? प्रापंचिक उल्लू साध्य व्हावा म्हणून. या प्रपंच व्यवस्थित चालू द्या. बघा, देव गेला, हे शिव्या का देत होतं माहिती आहे का? ती मिळावी म्हणून. आणि ही हरिपाठ काकडा का करत होती? शिव मिळावा म्हणून. शिव मिळाला, हिचा हरिपाठ काकडा बंद, ती मिळाली ह्याच्या शिव्या. का शिव्या देत होतं कळलं का? भूमिका लक्षात ठेवा. नाही, इथं नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, नलगे तीर्थाचे भ्रमण काहीही करायची गरज नाही. जे स्वतः अभिमानानं मिरवतोय ना, तो अहंकार फक्त त्याच्या चरणावर ओवाळून टाकायचा आहे, म्हणजे स्वतःला अर्पण करायचं आहे. संपला परमार्थ. काही करायची गरज नाही, स्वतः अर्पण होणं. काही करायची गरज नाही, घाबरू नका. आम्हाला कीर्तन करावे लागतात म्हणून हे बाकी सगळं पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, काकडा पाठ आहे, सगळ्या गोष्टी पाठ आहेत. तुम्ही म्हणाल नाही म्हणता देवाला प्राप्त करणं आम्हाला पाठ करायला पाहिजे, अजिबात नाही. काकड्यामध्ये, हरिपाठामध्ये, अभंगांमध्ये हे सांगितले, वर्णन करताना अद्वैताचंच वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्याही पेक्षा काकड्याच्या अभंगाचा जर अभ्यास केला तर तो जीव देवरूप झाला म्हणून समजा. आणि दुर्दैव एकाच गोष्टीचं आहे, आम्ही हरिपाठाला टाळाचं भुसकाट पाडतो, धुरळा उडवतो, कीर्तनात नसतो, सगळ्या गोष्टी करतो, काकड्याला एक बी नसतो. असा एवढ्या समाजामध्ये काकडा झालाय का? खरंच जर देवाचं दर्शन हवं असेल, खरंच जर जीव देवरूप व्हावं असं वाटत असेल तर काकड्याला एवढी गर्दी करून बघा. बघा काकड्याला गर्दी करून. एक एक अभंग काय आहेत काकड्याचे, परात परतीचे अभंग आहेत. आत्मानुभूती आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही का लक्षात ठेवा. मला सांगायचं आहे काय, भगवंताला प्राप्त करण्यासाठी कुठंच जायची गरज नाही. ओशो तर इतकं सुंदर सांगतात की भगवान को खोजो मत, भगवान को खोजो मत, फिर क्या करे, उसमें खो जाओ. देवाला शोधू नका, त्याच्यात हरवून जा. किती सोपं सांगितलंय, किती सोपं सांगितलंय. त्याच्यात हरवून जा. समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत. बोलणं समजून घ्या. समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत, पण ते माणसाला काढता येत नाहीत. का? खोल आहे समुद्र. माणूस कधी तळाला जाणार आणि ते मोती काढणार? म्हणून शास्त्रज्ञांनी एक युक्ती लढवली. काय राय म्हणले, माणसाला जाता येत नाही ना, आपण एक रोबो तयार करू, पण मोती काढायची. म्हणून त्याने एक रोबो तयार केला. पण तो रोबो कशाचा बाबा तयार केला माहिती आहे का? मिठाचा. म्हणजे बोलणं करते का? कशाचा रोबो तयार केला? मिठाचा. तो मिठाचा रोबो तयार केला, पाण्यात सोडला, त्या रोबोला कमांड दिली, जा म्हणले, आहेत नाहीत तेवढे सगळे मोती वरती घेऊन ये. बिचारं गेलं, पण परत ते आलंच नाही. येईल का हो? का बरं? ज्याच्यात शोधायला गेलं ते तेच होऊन राहिलं. देव पहाव यासी गेलो, देव पहाव यासी गेलो, देव पाव यासी गेलो, देव पाव यासी गेलो. तेथे देवची होऊन ठेलो, तेथे देव
होऊन ठेलो तेथे देवची होऊन ठेलो तेथे देवची होऊन ठेलो देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा तेथे देवाची होऊन ठेलो तेथे देवाची होऊन ठेलो तेथे देवाची होऊन ठेलो देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देवात हरवून जाणं शोधायला गेला आणि तोच होऊन या नाव परमार्थ किती सोपा आहे. झोकून द्या. त्याच्या पुढे जाऊन सांगू ज्या वेळेला आम्हाला सगळ्या गोष्टीचा ह्या जगाचा वीट येतो कंटाळा येतो थकवा येतो लक्षात आलं का त्यावेळेला काय करायचं माहिती आहे काही करायचं नाही स्वतःला जिथं आहे तिथं समर्पण करायचं जिथं आहे तिथं. ध्यान ध्यान म्हणजे काय हो स्वतःला विसरणं म्हणजे ध्यान बरोबर आहे ना. स्वतःला विसरणं म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे रस्ता आहे ध्यान म्हणजे मार्ग आहे. बरं या मार्गाने पोचायचं कुठं ज्या ठिकाणी पोचायचं आहे ते समाधी ज्या ठिकाणी पोचायचं ते वैकुंठ ज्या ठिकाणी पोचायचं ते मोक्ष. भूमिका लक्षात ठेवा. ध्यान म्हणजे रस्ता आणि समाधी म्हणजे ठिकाण आहे. आणि तुम्ही कुठंही समाधी लावू शकता कुठंही खाता पिता बसता उठता कुठंही त्यासाठी विशिष्ट जागा विशिष्ट ठिकाण विशिष्ट वेळ गरज नाही. कुठंही तुमची समाधी लागते. समाधीची अवस्था काय आहे जिथं वृत्ती स्थिर झाली बुद्धी स्थिर झाली चित्त स्वच्छ झालं अशा अवस्थेला समाधी अवस्था म्हणतात. कोणालाही प्राप्त होते ते कोणालाही. अहो बुद्ध रस्त्याने निघाले होते. भूमिका लक्षात ठेवा. जो त्या अवस्थेला पोहोचल्यानं जो परमात्मा अवस्थेला पोहोचल्यानं त्याला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही. बुद्धाने जाणलं बरं बुद्ध कोण होते. राजा होता बुद्ध. ऐश्वर होतं सत्ता होती संपत्ती होती राज्य होतं सगळं होतं. पण त्याची नश्वरता लक्षात आलं सगळं ठोकरून दिलं आणि जंगलात निघून गेले आणि जगाला शांततेचा सल्ला दिला. परमात्मा सत्तेत नाहीये परमात्मा ईश्वरात नाही परमात्मा कशात नाही परमात्मे सगळं टाकून देण्यात आहे. म्हणून शांती संदेश दिला आणि रस्त्यात निघाले होते. एक खळ आला समोरून बुद्धाला जाताना पाहिलं आणि बुद्धाच्या समोर उभा राहिला आणि शिवी सुरू केली. शिव्याच द्यायला सुरुवात केल्या. बुद्ध शांत होते हाताची घडे घालून उभे होते. तासभर शिव्या देत होता. शिव्या देऊन 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 तोंड दुखायला लागलं. एका तासानंतर बुद्ध त्याला म्हणाले बाबा रे झालं का तुझं तुझं झालं का मी निघू का आता का थांबू अजून देणार आहे शिव्या. तू लाजेनं म्हटला एवढ्या शिव्या देऊन सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडत झाले म्हणले. बुद्ध म्हणाले तू शिव्या देतोस खरं पण मी घ्यायला पाहिजे का नको. माझं बोलणं कळते का. तू शिव्या दे मस्त पण मी घ्यायला पाहिजे का नको. कारण जिथं अहंकारच संपलाय बघा शिव्या देण्यानं अपमानित करण्यानं इजा करण्यानं मी सुरुवातीला सांगितले दुःखी कोण होतोय आपण का अहंकार. मोठ्यानं बोला. अहंकार जिथं अहंकारच नाही तिथं दुःखी व्हायचा प्रश्न येतोच कुठं. अनेक महत्वाची गोष्ट सांगू कुणीही कितीही बोलू द्या काहीही करू द्या राग येऊन द्यायचं रागाचं बटन आपल्या हातात ठेवा. ऑन करायचं का नाही ते आम्ही ठरवू. आम्ही काय करतोय माहितीये का आमच्या रागाचं बटन आम्ही दुसऱ्याच्या ताब्यात देतोय आणि कोणी बी येतोय कधी बी येते बटन ऑन करून जाते. हे तुझ्या ताब्यात ठेव की बटन. बोलणं कळतंय का. अहंकार म्हणजे काय माहितीये का एक आंधळी जखम आहे प्रत्येक जीवाला झालेली ती.
अहंकार ही आंधळी जखम आहे. आंधळी जखम म्हणजे कळली का? पायाच्या अंगठ्याला जखम झालेली असते सर, पायाच्या अंगठ्याला जखम झालेली असते. हो, पण ती माहीत नसते. आपल्या पायाला अंगठ्याला जखम ती माहीत नसते. पण माहीत कधी होते माहिती आहे का? समजा पोरगं पळत आणि पायावर पाय दिलं की हे बोंबलतं. घरात फिरत असताना टेबलचा पाय लागला की ठसकते ते. आंघोळ करताना पाणी पडलं की वेदना होतात. बाहेर जाताना चप्पल बूट घालायला गेलो की वेदना होतात. म्हणजे कळतं कधी ते? त्याला टच झाल्यानंतर. माझं बोलणं कळते का? एरवी ते कळत नाही आपल्या पायाला जखम झालेली. अहंकाराचंही तसंच आहे. अहंकार बळावतो कधी माहिती आहे का? एखाद्यानं अपमान केला की आमच्या अहंकाराला इजा झाली. एखाद्याने शिवीगाळ केली, एखाद्यानं कमीपणा दिला, एखाद्यानं कुणी मोठेपणा दिला नाही, हो, 4 माणसाचा अपमान झाला की ह्याचा अहंकार बळावतो. कधी बळावतो लक्षात आलं का? अहंकारच नसेल तर. काकडे सर, पायाच्या अंगठ्याला जखमच नाही, झालीच नाही. टेबलचा पाय लागू द्या काय फरक पडत नाही, पोरानं पायावर पाय देऊ द्या काय फरक पडत नाही, पाणी पडू द्या काय फरक पडत नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? चप्पल बूट घालताना मी काय होत नाही का? जखमच नाही तर वेदना कशा होतील? तसं अहंकारच नाही तर दुःख कसं होईल? बोलणं कळते का? अहंकारच नाही दुःख कसं होईल? हे बघा, रिकाम्या आडामध्ये मोकळी बादली सोडली आणि ती बादली खेचली. मोकळीच बादली आहे ना ती. बादली कशी येणार? ती मोकळीच येणार आहे वर. खरं का खोटं आहे? तसं दुसऱ्यानं केलेला अपमान शिवीगाळ ही बादलीसारखी आहे. या विहिरीत जर अहंकारच नसेल ती बादली भरून येईल का वर? अपमान शिवी ही एक काडीसपेटीची गुल आहे. काडीसपेटीचं गुल कळते का? काडीसपेटीचं गुल आहे ते. हो, ते काडीसपेटीचं गुल एखाद्या दारू गोळ्याच्या साठ्यात पडलं तर काय होईल? स्फोट होणार. आणि तेच जर गुल पाण्यात पडलं तर काय होईल? विझून जाणार. तसं हे घर जर अहंकारानं ठासून भरला असेल आणि एखाद्यानं नकळतपणे शिवीगाळ केली, अपमान केला तर स्फोट होणार. आणि तेच जर अंतःकरण गंगेसारखं स्वच्छ असेल तर काय होणार आहे? बुद्धाचं अंतःकरण गंगेसारखं निर्मळ होतं. कितीही पेटलेलं गुळ टाकलं काही फरक पडला नाही. तुकोबराय आहे म्हणून म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन. भगवंत जाण त्याच्या जवळी, भगवंत जाण त्याच्या जवळी, भगवंत जाण त्याच्या जवळी, भगवंत जाण त्याच्या जवळी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. अर्थ कळला का? तुम्ही बोर झाले का? सगळे सिरियस झालेत. काय मला काय कळेन झाले, काय झाले काय नेमकं? मोठं डोळं करून सगळी माझ्याकडे अशी बघायला लागली. असंच कार्यक्रम ठिकाणी वेदांत विषयावर मी बोलत होतो
आणि समोर असं एक नेटकं बसलं होतं. मिशा बिशा अशा पिळदार होत्या, दष्टपुष्ट होतं, गडी डेंजर दिसायचं. आणि ते नेमकं समोर बसलेलं आणि मोठं डोळं करून इकडं बघ तिकडं बघ. माझं दुर्लक्ष व्हायचं म्हणजे कीर्तनाकडे, सारखी त्या व्यक्तीकडे लक्ष. मी एकदा न राहून म्हटलंच, दादा म्हणले काय झाले, काय काय चुकले का माझं? काय नाही म्हणले, तुमचं चालू द्या, तुमचं काय चुकलेलं नाही, तुम्हाला तारीख कोणी दिली आहे तो हिता आलाय का बघतोय. तसं सर उद्या तुमचं काय खरं नाही. असं गंमत म्हणून मी गोष्ट सांगितली, झोप येऊ नये म्हणून. असंच मी एका ठिकाणी माया आणि परब्रह्मावर बोलत होतो. माया हे भ्रम आहे आणि परब्रह्म हे सत्य आहे, या विषयावर मी बोलत होतो. जसा म्हणलं मध्यान्हीचा सूर्य आहे, पण तो आभाळानं झाकल्यामुळं तुम्हा मला वाटतो तो मावळला. सूर्य सत्य आहे, पण भ्रमाचा मायेचं भ्रम आडवा आल्यामुळं प्रॉब्लेम झाला, तो तुम्हा मला दिसे ना. तसं परब्रह्म हे सत्य आहे आणि माया हे भ्रम आहे. विषय चालला होता सत्य म्हणजे काय आणि भ्रम म्हणजे काय. तुम्ही आता बसलाय की नाही गंभीर होऊन, तशी सगळी बसली होती. मी म्हटलं गड्यानो इतकं छान कीर्तन चालले, सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय, काय कळलं असलं तर सांगा जरा. एक नाही दोन नाही. अरे बाबांनो म्हणलं एवढं छान कीर्तन चालले, सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय सांगा. बऱ्याच वेळाने एकानं हात वर केला. सर म्हणले महाराज मी सांगू. अहो मला इतकं बरं वाटलं, बास म्हणले हजारात एक तरी माझं कीर्तन कळणारा श्रोता आहे. मला आनंद झाला, कॉलर माझी टाईट. सांग गड्या म्हणलं, सांग सत्य म्हणजे काय भ्रम म्हणजे काय सांग एकदा. तो म्हणला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्यच आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे. ज्या अर्थी एवढ्या गोड हसल्या त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमात आहे का काय असंच वाटायला लागले. नाही ना, नक्की नाही ना, कळतंय ना. अहंकार समजला, विषय संपला, अहंकार गेला. बघा अज्ञान कळालं, मी अज्ञानी आहे हे कळालं की ज्ञान झालं. तसा एकदा अहंकार समजला की तो अहंकार गेला, काढायची गरज नाही, समजता आलं पाहिजे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचं दुर्दैव काय माहिती आहे का, आम्हाला फक्त ऐकायला आवडतं, समजायला आवडत नाही. बरं का सर, आम्हाला फक्त ऐकायला आवडतं, समजायला आवडत नाही. आणि समजून सांगणारा बी नको असतो. तू फक्त सांग, आम्ही फक्त ऐकायचं काम करतो. अर्थ कळला का? समाजाला देव पाहिजे की, कोण म्हणलं नाही, देव पाहिजे की. हो, पण तू जिवंत नको आहे देवा, जीवाला जिवंत देऊ नको. आपल्या समाजाचं वैशिष्ट्य सांगतो, अज्ञानी जीवाचं आणि अहंकारी जीवाचं वैशिष्ट्य सांगतो. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, गणपतीच्या उत्सवामध्ये उंदराला मातीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवतो, सगळ्या गोष्टी करतो, देव म्हणून त्याची पूजा करतो. आणि गणपती उत्सव संपू द्या, घरात निघू द्या उंदीर एखादा, हात धुवून मागं लागून ठेचून मारू त्याला. खरं आहे का खोटं आहे? नागपंचमीला दगडी ती नागाची पूजा करते आणि असा आधीमध्ये निघू द्या, बरचा घेऊनच मागं लागते तिच्या. म्हणजे आम्हाला देव पाहिजे पण जिवंत नको आहे. ज्या संत महात्म्याने आपलं उभं आयुष्य खर्च केलं आपल्यासाठी, त्यांना काय दिलं हो तुम्ही? आम्ही मनाला विचारा की काय दिलं. मगाशी बुद्धाचा दृष्टांत सांगितला, बुद्धाला दगड मारली हो. ज्या बुद्धाने शांततेचा संदेश दिला त्या बुद्धाला त्या प्रवृत्तीनं दगड मारली आणि आज तीच प्रवृत्ती त्याची जगभर स्तूप उभी करत चालले. जगभरात बुद्धाची स्तूप उभी आहेत का नाहीत? अहो त्या क्राइस्टला काय केलं? क्राइस्टला खिळे ठोकून मारले त्या क्रूसवर. जिवंतपणे
कपाळात खिळा ठोकला, हातात खिळे ठोकले, पायात खिळे ठोकले, काटेरी तारणं बांधलं आणि क्रूजवर त्याला उभं केले जिवंतपणी. आणि मेल्यावर चर्च उभे आहेत. करोडो रुपये खर्च करून आम्ही चर्च बांधतोय त्यांची. खरा खोटा आहे? अहो, ज्या ज्ञानोबा तुकोबांचा छळ झाला, लक्षात आला का? आज त्या ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांवर आम्ही डोकं आपटतोय. ते जर जिवंतपणे प्रेम केलं असतं, काय प्रॉब्लेम झाला असता? सांगा की मला. सुकरात माहिती, युनानचे थोर संत सुकरात, त्यांनी सत्य मांडलं, विष पाजलं हो त्यांना. विष पाजलं, विष. कोपर्निकस त्यानेही जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. कोपर्निकस म्हणजे माहिती आहे का? त्या शास्त्रज्ञानं सत्य सांगण्याचा काय प्रयत्न केला की बाबा रे, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, वेड्यासारखं करू नका. अहो, तू धर्माच्या विरोधात बोलतोयस, खोटं बोलतोय म्हणून त्याला फाशी दिली. काय बोंबलाय जाता? सांगा मला, सूर्य स्थिर आहे का फिरतोय? सांगा की. फिरतोय? स्थिर आहे. पृथ्वी फिरते म्हणून उदय, जैसे उदय असताचे प्रमाणे, ज्ञानोबाराने 12व्या शतकात सांगितलंय, जैसे उदय असताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे. न चालता या शब्दामध्ये ज्ञानोबारांचं विज्ञान लपलेलं आहे. लक्षात ठेवा. त्यांनी त्या काळात सांगितले सूर्य चालत नाही. कोपर्निकसने फाशी दिली. गॅलिलिओने सुद्धा तेच सांगितलं, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. त्याला माफी मागायला लावली. हो बाबा, बरं तुमचंच खरं, बरोबर आहे की नाही? तुमचंच खरं. सूर्य फिरतोय का? फिरतोय, घ्या. काय उपयोग आहे? आणि त्यांच्यानंतर आम्ही त्यांचा अभ्यास करतोय. उपयोग नाही. जिवंत असताना प्रेम दिलं पाहिजे. आमचं बी कौतुक आहे. जिवंत असताना आम्ही शिव्यांची लाकुली वाहतो, बरोबर आहे की नाही? जिवंत असताना. आणि मेल्यावर कौतुक. आमचे स्वर्गीय अजितदादा गेले. जिवंत असताना मीम्स आणि रील्सवर शिवीगाळ्याशिवाय काहीच नाही. गेल्यावर मात्र देवच करून ठेवला त्यांना आम्ही. हा माणसाचा गुणधर्म आहे भावंडांनो, लक्षात ठेवा. एखाद्याला सांगितलं का नाही, एखाद्याचं कौतुक कर जिवंतपणे, त्याला कौतुक करायला जमणार नाही. पण त्याला जर सांगितलं ना, तर त्याला शिव्या दे बरं, तू रात्रभर शिव्या देईल. असं का? जिवंतपणे 2 शब्द कौतुकाचे ऐकून त्याचं आयुष्य तरी वाढेल. करा जिवंतपणी. बरं, नाही कौतुक करता आलं तर त्रास तरी देऊ नका. माझं बोलणं समजून घ्या. दैनंदिन जीवनामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. जो जो दिसतोय तो तो परमात्मा स्वरूप आहे. अशीच ज्याची आत्मबुद्धी आहे, खऱ्या अर्थानं तो परमार्थिक आहे. आम्हाला हे का जमत नाही? बोलणं समजून घ्या. त्याच्या पाठीमागचं कारण आहे अहंकार. आजचा विशेष तोच आहे. अभंगाची मध्यवर्ती भूमिका करणार जो शब्द आहे, त्या शब्दाचं नाव आहे अहंकार. बाबा अहंकार. मी का कौतुक करू? गंमत बघा. शिव्या ऐकायला आम्हाला त्रास होतो, कौतुक करून घेताना आम्हाला आनंद मिळतो. ज्याला शिवीतून संदेश मिळतो आणि कौतुकातून त्रास होतो, तो खरा माणूस आहे. एखाद्याला जर संपवायचं असेल ना, तर तिचा अहंकार गोंजरा फक्त. किती चुकीचा असू द्या, पण तो जर अहंकार असेल, अहंकाराला जर गोंजरलं ना, तर तो मातीत जातो म्हणून समजा. हे उलटा प्रयोग आहे. एखाद्या अहंकाराचं कौतुक, त्याला जर संपवायचं असेल तर अहंकार, त्याच्या अहंकाराला फक्त गोंजरा. तुझ्यासारखा माणूसच नाही, संपला तो. म्हणून परमार्थ करत असताना निंदकाचे घर, त्याच्या पाठीमागचं कारण ते आहे, आमची पावलं योग्य ठिकाणी पडतील. आणि म्हणून निंदा सहन करण्याचं सामर्थ्य निर्माण झालं पाहिजे. आणि ते कधी होतं माहिती आहे का? ज्यावेळेला आमच्यातला अहंकार मावळेल त्यावेळेला.
पण तो अहंकार मावळणार कधी आणि कोण मावळणार तो अहंकार? अभंगाचं सुरुवातच आहे, बाबा अहंकार निशी घनदाट, पण पुढं गुरु वचने फुटली पहाट. सद्गुरु आमचा अहंकार मावळून देतात, सद्गुरु स्वरूपाचं दर्शन घडवून देतात. एकदा आपल्या स्वरूपाचं दर्शन झालं, मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा, निसंग परतत्व परब्रह्म आहे, याची जाणीव झाली की संपलं. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचने फुटली पहाट. आता जर ही गुरु परंपरा सांगत बसलो, गुरुची महती सांगत बसलो, तर मला आठवडा पुरणार नाही. पण एक नक्की आहे, ज्यावेळेला मी परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करायला जातो ना, त्यावेळेला अनुग्रह अत्यंत महत्वाचा आहे. सद्गुरूची कृपा अत्यंत महत्वाची आहे. सद्गुरूची कृपा संपादन करणं म्हणजे नेमकं काय हो? सद्गुरूला काय देणगे द्यायचे आहेत? सद्गुरू काय करायचं आहे? काही नाही, फक्त अर्पण व्हायचं आहे त्याला. आणि बाबा एक गोष्ट सांगू, काय झाले अलीकडं, हो आम्हाला देव पाहिजे पण सद्गुरू नको आहे. आम्हाला देव पाहिजे पण सद्गुरू नको. सद्गुरूला शरण जायला आम्हाला लाज वाटते. एनीवन कॅन बो डाऊन टू गॉड बिकॉज ही डज नथिंग. देवाला काही कळत नाही. मी जबाबदारीनं बोलतोय, देवाला काही कळत नाही. जर कळत असतं ना देवाला, तर विटेवर उभा आहे, लाखो करोडो पिदाड, दारुडी, भ्रष्टाचारी, लबाड, गुंड, चोर सगळी जाऊन त्याच्या पायावर डोकं आपटून आलेत का नाहीत? पण त्यांना कमरेवरचा हात खाली आणलाय, एक मारले? सांगा मला. कमरेचा हात काढून कान पडले का कुणाला? तू मांसाहार करून जा, लबाडे करून जा, भ्रष्टाचार करून जा, वेश्यागमन करून जा, बलात्कार करून जा, नाही का टेबलाखाली व्यवहार करून जा, काय बी करून जा. दर्शन घेते पुढे जाते. का आम्ही दर्शन घेतो माहिती का देवाचं? देवाला काही कळत नाही, तो काही करत नाही, म्हणून आम्ही देवाचं दर्शन घेतो. आमच्या सगळ्या चुका माफ झाल्या पाहिजेत. हो, आमची लबाडी, आम्ही चुका करतो ते सगळं माफ झालं पाहिजे. ते करतो कोण माहिती का? दगड. जिवंत देव कोण आहे? तर सद्गुरू आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो. नमो माय बापा गुरुकृपा घना. भूमिका लक्षात ठेवा. आणि जिवंत देव ज्यावेळेला मी त्याचं दर्शन घ्यायला जातो, त्यावेळेला मला लाज वाटते. का? आमचा अहंकार आडवा येतो. मी का पाया पडू? माझं बोलणं कळतंय का? म्हणून आम्ही जिवंत देवाला म्हणजे सद्गुरूला आम्ही शरण जात नाही. मागाशी सांगितलं, देव पाहिजे आम्हाला, पण तो कसा पाहिजे? जिवंत नको आहे. आणि जिवंत देव कोणा? तर सद्गुरू आहे, त्याला शरण जाऊ. बघा प्रसंगी सद्गुरू, बरं योग्य सद्गुरू कोणाला म्हणावं? जो आम्हाला विवेक दृष्टी देतो तो सद्गुरू. आमच्या चुका आमच्या लक्षात आणून देतो तो खरा सद्गुरू. आमचं वाकडं पडलेलं पाऊल लक्षात आणून देतो तो खरा सद्गुरू. प्रसंगी कानशिलात मारून आम्हाला रस्त्यावर जोडतो तो खरा सद्गुरू. आणि आम्हाला आमची चूक दाखवणारा नको आहे, म्हणून आम्ही सद्गुरूला लांब ठेवलेलं आहे. माझं बोलणं कळते का? बघा सद्गुरू सुद्धा शोधायला ती दृष्टी पाहिजे. सद्गुरू शोधायला ती दृष्टी पाहिजे. जाणतेने गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मुळे सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. कोण कोण सद्गुरूच्या अंकित? मला हातवर करून सांगा बरं. सद्गुरूच्या अंकित कोण कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 बस एवढीच. बाकी सगळे ऐकायला आलीत, समजायला कोण आलेलं नाही. भूमिका लक्षात ठेवा. अनुग्रहाशिवाय सद्गुरू कृपेशिवाय तरुणोपाय नाही. आमच्यासारखे लाखो कीर्तनकार जरी उघडून पेला तुम्ही आयुष्यभर, तरी काय उपयोग नाही. शिंगरू मेलं हेरपाटन, घोडं मेलं वजानं, तसं 84 लक्ष येऊन आम्ही पालत्या घालणार आहे. उपयोगच काय नाही. या मनुष्य देहामध्ये या 84व्या लक्षयोनीमध्ये जर सद्गुरूची कृपा जर आम्हाला संपादन झालं नाही, तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. लक्षात ठेवा. किड्या मुंगीसारखं पुन्हा पुन्हा जन्माले असं पुन्हा पुन्हा मरायचा काय उपयोग आहे?
सद्गुरू एकच मोक्षाच्या द्वाराकडे घेऊन जातो आणि आम्हाला मुक्ती देतो आणि चक्रातून बाहेर काढतो. भूमिका लक्षात ठेवा. आणि म्हणून सद्गुरूला शरण जाताना आमची भूमिका ही मुमुक्षत्वाची पाहिजे. एकच दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. त्याच्यापूर्वी मला सांगा, देव कोणाला आवडतो? हात वर करा बरं. वा 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 वा. कुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हात वर करा बरं. वा. कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हात वर करा बरं. ज्याने ज्याने केलाय ती वैतागली संसाराला. आता जरा फ्रेश वाटतंय. सांगतो आता, देवाच्या घरी जाणं म्हणजे मोक्ष मार्गाला जाणं. भूमिका लक्षात ठेवा. आणि मुमुक्ष अवस्था प्राप्त होणं म्हणजे काय? मोक्षाची आस जी लावून धरतात त्यांना मुमुक्षु म्हणतात. ज्ञानाची आस लावून धरतात त्यांना जिज्ञासू म्हणतात. आणि दोन्हीची बी आस ज्याला जमत नाही ते बद्ध. जिज्ञासूने मुमुक्षु सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. सद्गुरूचा अंकित होण्यासाठी मुमुक्षत्वाची का गरज आहे तेच सांगतो. बद्ध म्हणजे काय? हरिपाठामध्ये त्यांचं वर्णन केलं आहे. सायासे करसी प्रपंच दिननिशी, याला म्हणतात बद्ध. का माणसात जन्म लावलं हे ज्याला माहीत नाही, कुत्र्या मांजरासारखं आणि किडामुंगीसारखं जो आयुष्य जगतो, लक्षात आलं का? तो बद्ध. परमार्थ करताना दिसतात. लक्षात आलं का? परमार्थ करताना दिसतात. शेजारी गेला तिरुपतीला म्हणून हे बी जाते, शेजारी गेला प्रयागला म्हणून हे बी जाते, पण परमार्थाशी तिचं घेणं देणं नाही. प्रश्न विचारणार की, परमार्थिक प्रश्न विचारतात पण उत्तराची अपेक्षा बी ठेवत नाहीत. बरं, प्रश्न बी विचारतात, इतकं असंबंध विचारतात, काय घेणं देणंच नसतं असे प्रश्न विचारतात. बरेच जण असतात असे. काय म्हणले डांबराचा रंग काळा का तेवढं सांगता का? आता काय कोणाला सापडलं उत्तर द्यायचं? काय म्हणले झाडाचा रंग हिरवाच का? काय उत्तर द्यायचं? काय म्हणले सूर्य पूर्वेलाच का उगवतो? एखाद्या दिवशी उगवला पश्चिमेकडं, काय फरक पडला? वर्षानुवर्ष करोडो वर्ष ज्याचं उत्तर मिळत नाही तेच प्रश्न विचारायचे. असंबंध प्रश्न विचारायचे. एक जण माझ्याकडे आला कीर्तन झाल्यावर आणि मला म्हणला, वा 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 वा, किती छान बोलता हो तुम्ही, बरंच रामायणाचा अभ्यास दिसतोय. त्याला म्हटलं, बाबा रे इतकं काय नाही, पण आपलं एक जुजबी ज्ञान आहे मला. पात्र तेवढे माहीत आहेत, राम लक्ष्मण सीता आध्यात्मिक पात्र मांडण्यासाठी तेवढे पाठ करून ठेवलेत. नाही तरी पण खूप अभ्यास दिसतोय तुमचा, माझ्या प्रश्नाचं उत्तर देता का महाराज? मी म्हणलं, काय हो तुमचा प्रश्न? काय नाही म्हणले, रावणाच्या 5व्या बायकोचं नाव सांगता का? मी मनात म्हटलं, तुला का सूर्य बांधायचे वे? अब काय संबंध काय? बरं, अशानं उत्तर द्यावी लागतात. तो म्हणला, महाराज रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? मी म्हणला, श्रुतिका आनंदी. पटकन बोलून मोकळा झालो. रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? श्रुतिका आनंदी. त्यानं कानाला हात लावले, उड्या मारल्या, दर्शन घेतलं माझं आणि म्हटलं, आघात ज्ञान, आघात ज्ञान. गेला. माझ्याबरोबर जी नामधारक होती ती म्हणाली, दादा तुम्हाला एवढं कसं माहीत? मी म्हणलं, कुठं माहित आहे मला? अहो म्हणे, त्याला कसं सांगितलं तुम्ही? त्याला तरी कुठं माहित आहे? खरं का कुठं आहे? ही असली बद्ध जी जिज्ञासू आहेत. फक्त ज्ञानाची आस, देवाशी घेणं देणं नाही. देवाबद्दलचं ज्ञान पाहिजे, हो, पण देवाचा काय संबंध नाहीये. पण ज्ञान कशाला पाहिजे? बुद्धीचं समाधान, ज्ञानाची साठवण, एवढ्यासाठीच ज्ञान पाहिजे. फक्त ज्ञान साठवणार, बाकी काय नाही. तुकोबरांनी यांना एक उपमा दिलेली आहे. ती कोणती उपमा माहित आहे? गाढवाच्या पाठीवर 5 पक्वान्नाचं ओझ आहे, हो, पण त्या गाढवाला खायचा अधिकार. तसं नुसतं ज्ञान साठवायचं, वाचन वाचन, ज्ञान साठवणं साठवणं साठवणं, हे पाठ ते पाठ ते पाठ ते पाठ, पण ज्याच्यासाठी पाठ केले तोच माहित नाही. आमचं बी अज्ञान तेच आहे. सगळं आम्हाला पाठ आहे. पूजा पाठ करतो, व्रतवैकल्य करतो, योग याग विधी करतो, उपास तापास करतो, सगळं करतो,
पण ज्याच्यासाठी करतो तोच माहित नाही. आणि खरं सांगू, ज्याच्यासाठी करतो तो कळाला, हे सगळं सुटलं. काय करायची गरज नाही. पण जिज्ञासूची भूमिका सांगत असताना परिस्थिती काय आहे? फक्त ज्ञान, बाकी काही नाही. आणि तिसरा जो वर्ग तो मुमुक्षू, त्याला ज्ञानाची आस नाही, तो बद्धही नाही, फक्त मोक्षाची आस धरतो, परमात्मा भेटीची आस धरतो, बाकी काही त्याला कळत नाही. फक्त 5 मिनिटं राहिलीत, 5 मिनिटात संपवणार आहे विषय, काळजी करू नका. मला माहित आहे तुम्ही कंटाळलाय. कोण कोण झोपले हातवर करा बरं. म्हणजे जागे आहेत थोडक्यात. एक जण वाळवंटात चुकला, विस्तीर्ण वाळवंट होतं. मनाचा कान करून ऐका, शेवटचा दृष्टांत आहे. विस्तीर्ण वाळवंट होतं आणि त्या वाळवंटात तो चुकला. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, तोंडाला कोरड पडली होती, प्रचंड तहान लागलेली. त्याला जर पाणी मिळालं नाही तर त्याचा जीव जाणार, अशी त्या जीवाची अवस्था झाली. करायचं काय? पाणी पाहिजे त्याला. हो. आणि पाण्याच्या आकांतानं पाण्याच्या प्राप्ती करता तो वाळवंटात हिंडायला लागला, पाणी शोधायला लागला. त्याला पाणी सापडे ना. आता करायचं काय म्हणले. पाय भाजून होते, अंगाला चटके बसून होते, तोंडाला कोरड पडली होती. चालत 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 निघाला. समोर दूरवर एक झोपडी दिसली. झोपडी दिसल्याबरोबर त्याला आनंद झाला. ज्या अर्थी झोपडी दिसली त्या अर्थी तिथे तर कोणतरी राहत असावं, आणि ज्या अर्थी तिथे राहते त्या अर्थी तिथे पाणी असावं. पाण्याच्या आशयाच्या झोपडीपर्यंत जीव मुठीत धरून कसा बसा गेला. अहो, दारात जाऊन पडला, त्राण संपला. एवढी तहान लागली होती. रांगत 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 आत झोपडीत गेला. हो, इकडे तिकडे बघितलं, डाव्या बाजूला थंडगार पाण्यानं भरलेला माठ दिसला. समोर झोपडीचा मालक बसला होता. त्या माठाकडे बघितल्यावर आनंद झाला आणि त्या झोपडीच्या मालकाला म्हणाला, बाबा रे, तुझ्या पाया पडतो, मला 2 घोट पाणी दे, फक्त 2 घोट दे. तू जर पाणी दिलंस तर माझी तहान तृप्त होईल, माझा जीव वाचेल. तू जर मला पाणी दिलं नाहीस तर माझा जीव जाईल रे. तुझ्या पाया पडतो, काहीही कर, पण मला 2 घोट पाणी दे. अगदी जीव मेटाकुटीला आला त्या जीवाचा. तो झोपडीचा मालक म्हणला, अरे कशाला गडबड करतोयस, बस जरा. पाणी कसं तयार होतं ऐक. H2O. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. तू म्हणला पाणी दे रे बाबा, तुझ्या पाया पडतो. अरे थांब, ऐक, पूर्ण होऊ दे माझं जरा. हायड्रोजन 40%, ऑक्सिजन 60%, ह्या दोन्ही रसायनाचं मिश्रण केलं, वायूचं मिश्रण केलं. हो, आता ते चंचू पात्रात 2 तास हलवलं की मग पाणी तयार होतं. तो म्हणला, आग लाव तुझ्या ज्ञानाला, पेटव तुझं ज्ञान, मला पाणी दे रे बाबा, माझा जीव चाललाय. खरं सांगा मला, त्याला पाण्याची गरज आहे का पाण्याच्या ज्ञानाची गरज आहे? त्यावेळेला मोठ्यानं बोला. पाण्याची गरज आहे. का? त्याला तहान लागली होती आणि त्याचं तोंड पाणी मागत नव्हतं, तर त्याचं रोम रोम पाणी मागत होतं. भक्ताची अवस्था अशी पाहिजे, देवा तुझं ज्ञान नको, मला तू पाहिजेस. भूमिका लक्षात ठेवा, मला तू पाहिजेस, तुझं ज्ञानाची गरज नाही. हो, तू पाहिजेस. का? जन्मोजन्मी तुझ्या विरहामुळं मी तप्त झालोय. हो, आणि भावंडानो, जोपर्यंत भक्तीची तहान लागत नाही तोपर्यंत अव्यक्त परमात्मा प्राप्त होणार नाही. शेवटचाच प्रश्न विचारतो, या ठिकाणी पाणी श्रेष्ठ आहे का तहान श्रेष्ठ आहे? तेवढं सांगा. पाणी श्रेष्ठ आहे का तहान श्रेष्ठ आहे? मौल्यानो सांगा. एक उदाहरण देतो, म्हणजे लगेच तुमच्याकडे परफेक्ट उत्तर घेतो मी तुमच्याकडनं. हो, पाण्यानं तुडुंब भरलेलं सरोवर आहे शेजारी, तुडुंब भरलेलं निळभोर थंडगार पाणी त्या तलावात, त्या तलावामध्ये आहे. आणि हा रस्त्याने निघालाय, याला तहानच नाही. सरोवर शेजारी आणि ह्याला तहानच नाही. सरोवराकडे लक्ष जाईल का? तुडुंब भरले,
काय उपयोग? तहानच नाही, कोण किंमत देतो पाण्याला? तसं देव चराचरात भरून उरलाय का नाही? पण भक्तीची तहानच नाही, प्राप्त होईल का तो? आम्ही शोधू का? देवाचा शोध घेऊ का? देवाचा शोध कधी घेतो माहिती आहे का आम्ही? भक्तीची तहान लागल्यावर. भूमिका लक्षात ठेवा. आणि भक्तीची तहान लागणं म्हणजे मुमुक्षत्व आहे. आम्हाला तहानच लागत नाही, त्यामुळं भक्ती. इथं नाथरायने इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. हो, काय उदाहरण आहे? काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांजेशी डोहाळे कैसे होती. नपुसकाला एक सुंदर पद्मिनी म्हणजे सुंदर स्त्री करून दिली. सुंदर स्त्री बरोबर नपुसकाचं लग्न लावून दिलं, संसार होईल? वांजेशी डोहाळे कैसे होती, वांजेला डोहाळे लागतील. तसं भक्ती विना पशु कशाशी वाढला, सटिविने नेला कैसा नाही. भक्तीच जर परमार्थात नाही तर तो प्राप्त होईल. भूमिका लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्ती उपवर झाली पाहिजे, तरच त्या परमात्मारूपी प्रियकराचे वेध लागतील, धावा करता येईल. आणि म्हणून भावंडांनो, परमार्थामध्ये मुमुक्षत्व अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला मुमुक्षत्वाची तहान लागते, भक्तीची तहान लागते, त्याच वेळेला सद्गुरूची कृपा प्राप्त होते. सद्गुरूची कृपा त्याच्यावरच होते जो मुमुक्षत्वाच्या वाटेने चाललाय. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. 9:08 झालीत. कीर्तन कधी सुरू झाले? बरोबर 7ला ना. हा, म्हणजे बरोबर 8 मिनिटं जास्त झाले कीर्तन. तुमचा वेळ मी घेत नाही, कारण कीर्तनकार दररोज बदलत असतो, श्रोता तोच असतो नाही. कीर्तनकार बदलत असतो, श्रोता बदलत. कीर्तनकार बदलत असतो, श्रोता बदलत. कीर्तनकार बदलत असतो, श्रोता बदलत. बघा, तुम्हीच नाही म्हणताय. असो. बाबा अहंकार निशिघनदाट, गुरुवचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली वरवंट, तुम्ही मज मार्ग दाविला चोखटगा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आमचे सर जिव्हाळ्याचे आहेत, खूप प्रेम करतात माझ्यावरती. त्याने सांगितलं की नाला एक थोडंसं लोकांना आवडेल असं एक छोटंसं गायन करा. मी काम करतो, तुमच्या समवेतच मी भजन करतो. ह्या मंडळींना थोडीशी विश्रांती देऊया आपण. माझ्या मागून म्हणाला का तुम्ही? हे नश्वर शरीर भगवंताच्या चरणावर अर्पण केलं की आपण मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतो.
पण आम्ही दुःख का भोगतो माहित आहे? ज्याच्यात आम्ही रस घेतो ते नशिवर आहे, ते नाशिवंत आहे. मग बायकापूर असतील, मुलं बाळ असतील, पैसा अडका असतील, श्रीमंती असेल, घरदार असेल, याच्यात आमचा इंटरेस्ट जास्त आहे. पण हे नश्वर आहे, नाशिवंत आहे. ते कधी तर संपणार आहे. जे संपते, जे नाशिवंत आहे, तिथं शाश्वत सुखाची अपेक्षा करणार कशी आपण? आणि तो शाश्वत परमात्मा समजून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीवर विरक्ती निर्माण झाली पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे, अनासक्तता निर्माण झाली पाहिजे, तरच तो परमात्मा प्राप्त होईल. हा संदेश देणारा संत तुकडोजी महाराजांचा अभंग मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमागून म्हणायचं आहे. चाल ही ऐकीव आहे, खूप सोपी चाल आहे. सर्ज तेरा ठकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए. ऐकलं का चाली? खूप सुंदर आहे. त्या चालीवर हा अभंग तुकडोजी महाराजांचा आहे. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा म्हणा, आला संसार. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला, कारण तो सढाई ढाई या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. या तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार, मला ऐकायला येत नाही, तुम्ही घाबरलाय का? तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. हो, अर्थ कळला का? तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सारण, मेल्यावरती आपलं घर. स्मशानभूमी कुठे आहे? गावात आहे का बाहेर आहे? शेजारी. हो, तिथनंच आलो मी येताना. पण ते गावाच्या बाहेर आहे ना. गावाला चौक आहे का? स्मशानभूमी चौकात बांधायची, म्हणजे जाता येताना पेटताना दिसलं की बरोबर ताळ्यावर येते ती. एवढ्या आविर्भावात आणि अहंकारात बोलत असतो की म्हणजे महाराज 4 कोटीचा बंगला बांधलाय पठ्ठ्यानं. एवढंच नाही, 50 लाखाचं नुसतं बाथरूम आहे. किती लाखाचं? 50 लाखाचं. मला सांगा, शेवटची आंघोळ कुठं? रस्त्यावर. काय उपयोग 50 लाखाची? शेवटची आंघोळ जर तिथं होत नसेल, रस्त्यावर जर आंघोळ होत, तर उपयोग काय? घर आलिशान बांधलीत, पण शेवटचं घर कुठं आहे? कोणी बी असू दे, टाटा बिर्ला अंबानी पासून सर्वसामान्यापर्यंत. हो, कसलंही. तर 2000 कोटीचा बंगला आहे मला वाटतं अंबानीचा, नाही का? मुंबईतला 2000 कोटीचा. शेवट कुठं आहे? घर कुठं आहे त्याचं? तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या म्हणा. तू म्हणशील पायका पोर, ही तुझ्या मागची चोर, तू म्हणशील बायका पोर, ही तुझ्या मागची चोर,
मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. हो नाही तुम्ही खरंच घाबरलाय. अगं बया ही सगळं खरं सांगायला लागले. महाराज आता घरी जायचं का नाही का वैराग्य घ्यायचा आता संन्यास घ्यायचा. तुकडोजी महाराज काय म्हणतात, तू म्हणशील बायका. बघा कुणाला विचारा बुजुर्गाला, म्हणजे एवढं कष्ट करता कुणासाठी. अहो कुणासाठी, बायका पोरासाठी. पण शेवटी काय म्हणतात ते, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच. भूमिका लक्षात ठेवा. म्हणा, तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. म्हणे तुकड्या घोडे हत्ती, याच क्षणात होईल माती. म्हणे तुकड्या घोडे हत्ती, याच क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, तशीच होईल गती. हा घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला, कारण दुसडाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, संसारा पायी, या संसारा पायी म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय ज्ञानेश्वर माऊली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले तीर्थ माझी उरले पायिक पण. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. परमपित्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. सर्व संतांच्या चरणी अर्पण करतो. माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले गुरे विठोबा गोडी उत्तरे. नाही उच्चारिला अधिकार मी तुगा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भजी जरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. धन्यवाद. आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी परमपूज्य हरिभक्त पारायण